व्यवस्था आणि या सगळ्याला आम्ही पैसे दिलोय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगर परिषदेला 1-1 कोटी रुपये नमो उद्यानासाठी दिले, ते देखील त्यांना पोहोचले। त्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे आणि तो आम्ही चालवतोय। लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने आहे, परंतु त्या कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे? कारण की परस्पर विरोधात लढतायत। आता आशिषजींच्या रामटेकमध्येच भाजप वर्सेस शिवसेना लढत आहे, भंडाऱ्यामध्ये आहे। लाडक्या बहिणी नेमक्या आहे कोणाच्या बाजूने? लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे। आमच्या टीमने सुरू, आम्ही सगळे होतो, म्हणजे आमची टीम जी आहे, मी तेव्हा मुख्यमंत्री होतो, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही टीम म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला। पण त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली हे लाडक्या बहिणींना माहीत आहे। त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे। परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची, काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिलाय की कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी बरोबर योग्य तो निर्णय घेतील। गुलाबराव पाटील काल म्हटले की आमच्याकडे नगर विकास खातं आहे, 1 तारखेला बाहेर झोपा, लक्ष्मीचं दर्शन होणार आहे। काय अर्थ काढायचा याचा? नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत। त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगर विकासच्या अखत्यारीत येत असतात आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहर आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे, याकडे आम्ही कटाक्ष